अनुभव येत नाही म्हणून भक्ती सोडू नका. दत्त संप्रदायातील संयमाचे महत्त्व. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. संयमाची पहिली पायरी. दत्तभक्तीत पाऊल ठेवले की आपल्याला वाटते लगेच प्रचिती यावी, पण लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे झटपट निकाल देणारे यंत्र नाही. अनुभव येत नाही म्हणून भक्ती सोडणे म्हणजे विजयाचा उंबरठा गाठण्यापूर्वीच माघार घेण्यासारखे आहे. दत्त महाराजांची परीक्षा कडक असते, पण त्यांचे प्रेम त्याहूनही जास्त असते. संयम म्हणजे नुसती प्रतीक्षा नव्हे, तर प्रतीक्षा करताना आपला स्वभाव सकारात्मक ठेवणे होय. महाराज तुमच्या श्रद्धेचे बीज पाहत आहेत, त्याला अंकुर येण्यासाठी थोडा वेळ द्या. तुमची आजची शांतता उद्याच्या मोठ्या आनंदाची नांदी ठरेल. भाग 2. श्रद्धेची कसोटी. जेव्हा चाहोबाजूंनी संकट येतात आणि दत्त महाराजांना हाक मारूनही उत्तर मिळत नाही, तेव्हा समजा तुमची खरी कसोटी सुरू आहे. दत्त महाराज आपल्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. ते फक्त हे पाहतात की भक्त केवळ सुखात सोबते आहे की दुःखातही पाय घट्ट रोवून उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन सार्थ ठरवण्यासाठी आधी तुम्हाला निर्भय व्हावे लागेल. अनुभव येत नाही याचा अर्थ ते दूर आहेत असा होत नाही, तर ते तुमच्या अत्यंत जवळ असून तुमच्या धैर्याची वाट पाहत आहेत. भाग 3. साधनेतील सातत्य. अनेकदा आपण काही दिवस नामस्मरण करतो किंवा चमत्कार घडण्याची अपेक्षा करतो, पण दत्त संप्रदायात सातत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादा दगड फुटण्यासाठी 100 घाव घालावे लागतात. 99व्या घावापर्यंत काहीच बदल दिसत नाही, पण तो 100वा घाव महत्त्वाचा असतो. तुमची साधना ही त्या प्रत्येक घावासारखी आहे. अनुभव येत नाहीत म्हणून थांबलात तर आजपर्यंत केलेले कष्ट वाया जातील. दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून आपली सेवा चालू ठेवा. योग्य वेळी तो अनुभवाचा 100वा घाव नक्कीच पडेल आणि तुमचे आयुष्य उजळून निघेल. भाग 4. अहंकाराचा त्याग. मी इतकी पारायणे केली, मी इतकी सेवा केली, तरी दत्त महाराजांनी मला काय दिले, हा विचार मनात येणे म्हणजे सूक्ष्म अहंकार आहे. भक्तीत जेव्हा मी येतो तेव्हा दत्त दूर जातात. अनुभव न येण्याचे एक कारण हेही असू शकते की महाराज तुमचा अहंकार गळवून टाकत आहेत. जोपर्यंत आपण स्वतःला रिकामे करत नाही तोपर्यंत त्यांची कृपा आपल्यात भरली जाणार नाही. संयम राखा आणि स्वतःला त्यांच्या चरणी पूर्णपणे सोपवून द्या. जेव्हा तुमची तक्रार संपेल तेव्हाच त्यांच्या अफाट कृपेचा अनुभव सुरू होईल. भाग 5. नामाचे सामर्थ्य. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्त नामाचा जप करताना कधी कधी मन भरकटते. आपल्याला वाटते काहीच साध्य होत नाहीये, पण नाम हे बीजासारखे असते. ते जमिनीखाली सुप्त अवस्थेत वाढते. अनुभव डोळ्यांना दिसत नसला तरी अंतर्मनात बदल घडत असतो. दत्त महाराजांचे नाव कधीच व्यर्थ जात नाही. ते औषधासारखे काम करते जे हळूहळू शरीरातील विष काढून टाकते. तुमची भक्ती सोडू नका, कारण तुमचे प्रत्येक नामस्मरण महाराजांच्या दरबारात नोंदवले जात आहे. संयम हाच या साधनेचा खरा प्राण आहे. भाग 6. गुरुतत्वाचा आधार. दत्त महाराज हे केवळ देव नाहीत, ते जगद्गुरू आहेत. एक गुरु आपल्या शिष्याला तेव्हाच पुढचा धडा शिकवतो जेव्हा तो आधीच्या धड्यात उत्तीर्ण होतो. संयम हा तुमचा पहिला धडा आहे. आयुष्यात अंधार वाटत असेल तर समजा महाराज तुम्हाला प्रकाशाची किंमत शिकवत आहेत. त्यांच्या नियोजनावर शंका घेऊ नका. ते तुम्हाला जे द्यायचे आहे ते योग्य वेळी देतील. अनुभवाच्या मागे धावण्यापेक्षा महाराजांच्या चरणांशी घट्ट राहण्यात खरे शहाणपण आहे. गुरुवारचा विश्वास हाच संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. भाग 7. प्रारब्ध आणि कृपा.
कधी कधी आपल्या वाटेला येणारे दुःख हे आपल्याच जुन्या कर्माचे फळ असते. भक्ती या कर्माची तीव्रता कमी करण्याचे काम करते. तुम्हाला वाटत असेल की अनुभव येत नाही, पण कदाचित महाराजांनी तुमच्यावर येणारे मोठे संकट भक्तीच्या जोरावर अत्यंत लहान स्वरूपात घालवले असेल. हाच त्यांचा अदृश्य अनुभव आहे. संयम राखणे म्हणजे महाराजांच्या कृपेवर शंका न घेणे. ते तुमच्यासाठी जे करत आहेत ते तुमच्या कल्पनेपेक्षाही श्रेष्ठ आहे. फक्त डोळे उघडून आणि मन शांत ठेवून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्या. भाग 8. अंतरीचा शोध. आपण नेहमी बाहेरच्या जगात चमत्कारांची अपेक्षा करतो, पण दत्त महाराजांचा खरा अनुभव हा अंतर्यामी असतो. मनाची शांतता, संकटात टिकून राहण्याचे धैर्य आणि इतरांबद्दल वाटणारी दया हेच खरे प्रचितीचे प्रकार आहेत. जर तुमची भक्ती तुम्हाला अधिक सहनशील बनवत असेल, महाराज तुमच्यात कार्य करत आहेत. अनुभव येत नाही म्हणून निराश होणे म्हणजे सूर्यासमोर उभे राहून अंधाराची तक्रार करण्यासारखे आहे. संयम ठेवा. तुमचे अंतर्मन जसे जसे शुद्ध होईल तसे तसे तुम्हाला महाराजांचे अस्तित्व प्रत्येक कणात जाणवू लागेल. भाग 9. भक्तीचा खरा अर्थ. भक्ती म्हणजे सौदा नाही की मी हे केले तर मला ते मिळावे. खरी भक्ती तीच आहे जी निष्काम असते. दत्त महाराजांनी स्वतः अवधूत रूपात वैराग्याचा आदर्श दिला आहे. त्यांनी शिकवले की परिस्थिती कशीही असो, मन स्थिर असावे. जर तुम्ही केवळ अनुभवांसाठी भक्ती करत असाल तर तुम्ही महाराजांना नव्हे तर सुखाला शोधत आहात. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही मला अनुभव द्या किंवा न द्या, मी तुमची साथ सोडणार नाही, त्या दिवशी तुम्ही भक्तीची शिखर गाठाल. तोच खरा संयम आहे. भाग 10. विजयाचा क्षण. संयम ही एक तपश्चर्या आहे आणि तपश्चर्या कधीच निष्फळ ठरत नाही. ज्या भक्तांनी शेवटपर्यंत हार मानली नाही त्यांच्यासाठी दत्त महाराज स्वतः धावून आले आहेत. तुमचा कठीण काळ हा तुमच्या भक्तीला पैलू पाडत आहे. अनुभव आज नाही तर उद्या नक्की येईल, पण तोपर्यंत तुमची श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका. दत्त संप्रदायाचा हा संदेश आहे की संयम राखा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार व्हाल तेव्हा दत्त महाराजांची कृपा तुमच्या जीवनात आनंदाचा असा वर्षाव करेल की तुमची सर्व दुःखे पुसली जातील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.